शून्यने कोणत्याही संख्येस भागले असता उत्तर 0 येते. बघा या ठिकाणी आता शून्यने कोणत्याही संख्येस भागले असता उत्तर काय येतं? 0 येतं. मग या ठिकाणी आपण जर एखाद्या संख्येला आता शून्याचा पाडा आपण काय करतो, भागाकारामध्ये जी संख्या भाजक आहे ओके त्या संख्येचा पाडा भाज्य येईपर्यंत म्हणत असतो ओके. परंतु आता या ठिकाणी भाजक कोण आहे? 0 आहे. जर 0 भाजक असेल तर शून्याचा पाडा काय असतो? आहे का तयार केलेला? नाही. 0 म्हणजे 1 0 2 0 3 0 कितीही यावर आपण लाखो जरी शून्य घेतले तरीही त्याची किंमत काय आहे? शेवटी 0च आहे. म्हणून या ठिकाणी आपण कोणतीही संख्याला जर 0 ने भागले असता तर उत्तर 0 येतं हे म्हणू शकतो. पर्याय क्रमांक आपल्या ठिकाणी तुम्हाला उदाहरण पहा. कोणतीही संख्या घ्या त्या संख्येला जर 0 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे. आता मी या ठिकाणी काही 2 अंकी, काही 3 अंकी, काही 4 अंकी संख्या घेतलेल्या आहेत. मी या ठिकाणी भागाकार करणार नाही, कारण की मला माहित आहे की 0 ने कोणत्याही संख्येला भागले तर भागाकार करण्याची आवश्यकता नाहीये. हे तुम्हाला पण आता माहित झालं असेल. म्हणून ज्या वेळेस भागाकारामध्ये किंवा गुणाकारामध्ये 0चा जर भाग किंवा 0 ने जर गुणल्या गेलं तर उत्तर डायरेक्टली 0 हे डोळे झाकून उत्तर लिहायचं ओके. त्यामध्ये कोणताही निसंदेह करायचा नाही. बघा या ठिकाणी याचं उत्तर फायनली 0 भागाकार करायची आवश्यकता नाही ओके. मग या ठिकाणी तुम्हाला बरेचशे वेळेस प्रश्न विचारले जातात परीक्षेला, भागिले बरोबर 0 तर बरोबर किती? बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती का, तीच संख्या लिहितात किंवा 1 लिहितात. असे बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांना हा नियम आणखीनही माहीत नाहीये. जर आता नियम जर माहीत झाला असेल 0 ने कोणत्याही संख्येला भागले मग ते उत्तर 0 येतं. मग या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे? 0 आलेलं आहे. म्हणजे त्या संख्येला कोणत्या संख्येने भागलेलं असणार? 0 ने भागलेलं असणार. म्हणून या ठिकाणी आपल्याला या स्क्वेअरच्या जागेवर 0 आहे असं म्हणता येतं ओके. या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेले असतात. आता या ठिकाणी बघा नियम काय सांगत आहे तुम्हाला, कोणत्याही संख्येला 0 ने भागले तर उत्तर 0 येतं. त्याच्या विरुद्ध पुन्हा कोणत्याही संख्येने 0 ला भागले असता उत्तर 0च येतं. 0 येते. आता या ठिकाणी बघा आपण 2 ने 4 ला भागा काय उत्तर येईल? 2 येईल ओके. फॉर एक्झाम्पल हे पहा, 4 या संख्येला 2 ने भागलं तर 2 4 अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. परंतु 2 ला 4 ने भाग जातो का? नाही. त्याचं उत्तरही काय येणार आहे? वेगळ्या पद्धतीने येणार आहे. परंतु या ठिकाणी 0 ने कोणत्याही संख्येला भागितलं तर उत्तर 0 येतं. या ठिकाणी कोणत्याही संख्येने म्हणजेच आता या ठिकाणी 0 ला कोणत्याही संख्येने भागा, 1 ने भागा, 3 ने भागा, 5 ने भागा, 4 ने भागा, 100 ने भागा, 1500 ने भागा, कोणत्याही संख्येने भागा, उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे ओके. लक्षात ठेवा नियम 0चा खूप महत्वाचा आहे. यावर आधारित तुम्हाला प्रश्न जर आला तर तो फ्री मार्क घेऊन तुम्हाला मोबदल्यामध्ये मार्क देणार आहे. लक्षात ठेवा. वेळ कमी तेवढाच वेळ आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो. दुसऱ्या एक्झाम्पलला आपण त्या प्रश्नाचा वेळ जो काय असेल तो देऊ शकतो जर हा नियम जर तुम्हाला पाठ असेल तर. मग भागाकारातील 0चा नियम सर्वांच्या लक्षात राहील ओके. लक्षात राहील म्हणजे काय, पाठांतरच करून ठेवा. 0 ने कोणत्याही संख्येला भागले असता उत्तर 0 येतं, अथवा कोणत्याही संख्येने 0 ला भागले असता उत्तर 0च येतं.
शून्यचा पाडा मी तुम्हाला 100 रुपये दिले. ओके. आता 100 ही 3 अंकी संख्या आहे. मग 3 अंकी संख्यामध्ये जर तुम्हाला 100 रुपये दिले तर त्यावरच्या 2 शून्याला महत्व आहे. परंतु त्याच पद्धतीची जर 3 शून्य जर दिली मी तुम्हाला 3 अंकी संख्येमध्ये तर त्याला महत्व आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला शून्य हे 1 दिले काय आणि 1 लाख दिले काय? शून्य 1 दिले काय आणि 1 लाख दिले काय? 100 मार्क दिले. ओके. जर त्या ठिकाणी 3 शून्य जर दिले तर त्या ठिकाणी शतक स्थानी 3 शून्य तिसरा शतक स्थानीचे अंक दिलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्याची व्हॅल्यू वाढेल अशातला भाग काहीही नसतो. शून्य कितीही लिहा शेवटी ते शून्यच असतात. ओके. चला तर दुसरा नियम पाहूया. नियम नंबर 2. एक या संख्येने कोणत्याही संख्येस नैसर्गिक संख्येस भाग दिल्यास उत्तर तीच संख्या येते. बघा या ठिकाणी खूप सोपा नियम आहे. 1 ने कोणत्याही संख्येला भाग द्या, नैसर्गिक संख्या असली पाहिजे. 1 ने नैसर्गिक कोणत्याही संख्येला भाग द्या, उत्तर तीच संख्या येते. मग ती कितीही अंकी असू द्या. आता बघा या ठिकाणी 1 ने या संख्येला भाग देऊया. ओके. चला तर मग आता या संख्येला 1 ने भाग द्यायचा आहे तर उत्तर तीच संख्या का येते? त्याचं कारण आहे की 1 चा पाडा आपण त्या संख्येपर्यंत म्हणू शकतो. जसं की या ठिकाणी बघा 1 ने 5 3 4 5 ला भाग द्यायचा आहे. आता 1 5 5. ओके. शून्य उरतात हे 3 खाली घेतले. 1 3 3. शून्य उरतात हे 4 खाली घेतले. 1 4 4. शून्य उरतात हे 5 खाली घेतले. 1 5 पुन्हा 5. म्हणजे त्याच संख्येने भाग दिला, 1 ने कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर आपलं तीच संख्या या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. म्हणून आपल्याला डायरेक्टली 1 ने जर एखाद्या संख्येला भाग देत असेल तर पर्यायमध्ये ज्या संख्येला भाग दिला ती पर्याय पाहायची. फायनली उत्तर आपलं तेच असणार आहे. ओके. 1चा नियम सर्वांना समजला. 1चा नियम लक्षात ठेवा, पाठांतर करून ठेवा. त्यानंतर आपल्याला आता धन व ऋण संख्याचे नियम अभ्यासायचे व त्याचे एक्झाम्पलही पाहायचे आहे. आता धन व ऋण संख्या ज्या वेळेस तुम्ही संख्यांचा भागाकार करता. ओके. बघा पहिली संख्या पहा, धन संख्या भागिले धन संख्या बरोबर उत्तर धनसंख्या येत असते. तर काय येत असते? धनसंख्या येत असते. आता या ठिकाणी उदाहरण आपण त्या खाली लगेच बघणार आहोत जे की तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा धनसंख्या दोन्हीही धनसंख्या आहेत म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहेत. आता एक 54 आहे आणि दुसरा 2 आहे. तर या ठिकाणी 52 आणि 2 आहे. आता या ठिकाणी 52 ने 2 ने जर का 52 ला भाग दिला तर उत्तर जी संख्या येणार आहे ती कोणती आली पाहिजे? आपली धनसंख्या आली पाहिजे. तर बघा या ठिकाणी 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6 मोठे होतात म्हणून 1 कॅरी राहिला. आता या ठिकाणी 1 बाकी राहिला. आता हे 2 खाली घेतले. पुन्हा 6 दोन्ही 12, बाकी 0 राहिले. उत्तर 26 आलेलं आहे. 26 ही धनसंख्या आहे. म्हणजेच तुम्हाला या उदाहरणावरून पहिला हा धनसंख्याचा जो काही नियम आहे भागाकाराचा तो समजला असेल. ओके. धनसंख्या असेल, भागाकार असेल, दुसरी धनसंख्या असेल, 2 संख्यांचा भागाकार असेल तर उत्तर ही धनसंख्याच येत असते. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पहा एक ऋण संख्या आहे भागिले
ऋण संख्या. ओके, बरोबर. उत्तर ऋण संख्या येते. उत्तर काय येते? धन संख्या येते उत्तर. धन संख्या येते. ज्या वेळेस दोन ऋण संख्यांचा भागाकार होत असेल, ज्या वेळेस दोन ऋण संख्यांचा भागाकार होत असेल त्यावेळेस उत्तर काय येत असतं? धन संख्या. उदाहरण पहा या ठिकाणी -10 भागिले -5. ओके, या संख्येलाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. अशा पद्धतीने लिहिल्यावर भागाकारामध्ये हे साइन काय होतं? विलोप पावतं आणि एवढेच राहतात, म्हणजे 5 2 10. अशा पद्धतीने त्याचं उत्तर धन संख्या पाहायला मिळते. ओके, ऋण संख्या भागिले ऋण संख्या बरोबर धन संख्या. ऋण संख्या भागिले धन संख्या. ओके, किंवा यानंतर तुम्हाला धन संख्या भागिले ऋण संख्या हा एक प्रकार, एक ऋण संख्या आहे, एक धन संख्या आहे, एक धन संख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचे तुम्हाला भागाकारामध्ये संख्येचा प्रकार दिले असतील त्यावेळेस ऋण संख्या उत्तर येत असतं, लक्षात ठेवा. ऋण संख्या. ओके, मग ऋण संख्या कसा? तर मग या ठिकाणी बघा, एक धन संख्या आहे आणि एक ऋण संख्या आहे, म्हणजे 20 भागिले -2 आहे. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला -10 लिहावं लागेल. यानंतर या ठिकाणी आपल्याला मग एक वेळेस आता हा रूल या ठिकाणी उपयोगी होतो, एक ऋण संख्याचा आणि एक धन संख्याचा. आता हा रूल जर आपण बघितला, एक ऋण संख्या म्हणजे 30 भागिले 10, म्हणजे याच पद्धतीने आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो. 10 1 10, 10 3 30, परंतु ऋण संख्या आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ऋण संख्येचं साइन द्यावं लागतं. मग तुम्हाला ऋण संख्या कोणत्या ठिकाणी, ऋण संख्या आणि धन संख्येच्या ठिकाणी ऋण संख्या उत्तर येतं. ज्या ठिकाणी दोन्हीही धन संख्या असतील भागाकारामध्ये तर उत्तर धन संख्या येतं, दोन्ही ऋण संख्या असतील भागाकारामध्ये तर उत्तर धन संख्या येतं. परंतु एक ऋण आणि एक धन अशा पद्धतीने जर ऑल कॉम्बिनेशन जर आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्याला ऋण संख्याच उत्तर दोन्ही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने भागाकारामध्ये हे काही नियम आहेत ते तुम्हाला लक्षात असणे गरजेचे आहे. आता यामध्ये पुन्हा आपण आता भागाकार हे प्रॅक्टिस एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत. बघा या ठिकाणी 2 एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. या ठिकाणी भागिले 2 भागिले 3. आता या ठिकाणी या संख्यांचा भागाकार करते वेळेस तुम्हाला याची उभी मांडणी करून घ्यावी लागते. आता उभी मांडणी कशा पद्धतीने करतात तर बघा, हे 2 भाज्य. ओके, भाज्य असणारी संख्या 2 8 3 4. ओके, मग याच पद्धतीने मांडणी करून घेतल्याच्या नंतर या 2च्या पाड्यामध्ये पहिली संख्या येते का पाहायचं. लहान असेल तर 2 संख्याचा गट करायचा. आता या ठिकाणी 2 ने भाग जाऊ शकतो या एक अंकी संख्येला बे एक बे म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्टली घेऊ शकतो. ओके, त्यानंतर बघा हे 8 आपल्याला खाली घ्यावे लागतात, यांची वजाबाकी करावी लागते. मग यांची वजाबाकी 0 आली तर हे 8 खाली घेतले तर 0 वर 8 किती होतात. आता या ठिकाणी 8 संख्या होते. मग आता या ठिकाणी 2 ने 8 ला पूर्ण भाग जातो, बेचोक 8. पुन्हा यांचा भागाकार करायचा. या ठिकाणी पुन्हा 0 जर आला तर ही संख्या खाली घ्यायची. आता या ठिकाणी 0 वर 3 ठेवले तर 3 होते. 2च्या पाड्यामध्ये 3 येतात का? नाही, परंतु 2च्या पाड्यामध्ये 3 पेक्षा लहान येणारी संख्या पाहिजे. बे एक बे हा 1 उरतो आणि हे 4 आता खाली येतील. या ठिकाणी 1 वर 4 ठेवल्यावर 14 होतील. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आता 2च्या पाड्यामध्ये 14
बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सकून 12, बे साती 14. म्हणजेच या ठिकाणी 7चा भाग पूर्ण बसतो. बे साती 14. या ठिकाणी 0 0 उरतात. म्हणजेच आता या ठिकाणी पुढे संख्याही नाही. म्हणजेच या भाज्य संख्यांना या भाज्य संख्याने जर अंकाने भागितलं तर भागाकार किती येतोय? 14 17 एवढा भागाकार येतो आणि बाकी 0. ओके. आता पुढील एक्झाम्पल पहा. पुढील एक्झाम्पल मध्ये 48 345. आता या ठिकाणी मी हे रफ करतो आणि आपण पुढील भागाकार जो आहे तो आता 3 ने भाग देणार आहोत त्या संख्येला. म्हणून या ठिकाणी बघा 4 8 3 4 5 या चिन्ह भागाकार चिन्हामध्ये 3. मग या ठिकाणी आता 4 ही संख्या 3 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. म्हणून 2 गट करायची आवश्यकता नाही. त्या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा त्यापेक्षा लहान संख्येला भाग, त्यापेक्षा लहान भाग जाणारी संख्या आपल्याला त्या 3च्या पाड्यामध्ये मिळते. 3 1 3 म्हणजे 1चा भाग बसतो. त्यानंतर 4 मधून 3 गेले किती राहतात? 1 राहतात. हे 8 खाली घेतले 18 झाले. मग 3 सख 18 म्हणजे पुन्हा या ठिकाणी आता 3च्या पाड्यामध्ये 6चा जर भाग बसला तर 18 येतात. म्हणजे या ठिकाणी 18 मधून 18 गेले 0 राहते. आता हे 3 जशाला तसे आपण काय करणार आहोत? खाली घेणार आहोत. 2 शून्यावर 1 3 ठेवली तर त्याची किंमत 3च राहते. म्हणजे 3 1 3 म्हणजे 1चा भाग बसला आणि या ठिकाणी 3 घेतले तर पुन्हा किती राहतील? 0 राहतील. मी या ठिकाणी तुम्ही गडबड करायची नाही, व्यवस्थित समजून घ्या. मी एक एक अंक खाली घेत आहे, ते डॉट करून देत आहे. म्हणजे ते खाली कोणत्या ठिकाणी लिहित आहे ते पण लक्षात ठेवा. या ठिकाणी या शून्याच्या या साईडलाच तो अंक लिहायचा. या साईडला अंक जर लिहितात तर तुमची ती संख्येची किंमत काय होईल? चेंज होईल. या 3ची डायरेक्ट 300 होतील. 3 ने 300ला भाग दिल्यावर 100चा भाग बसेल. अशा पद्धतीची चूक तुमच्याकडून होता कामा नाही. ओके. आता हे 0 आहेत. या शून्याच्या पुढे वरची जी संख्या खाली येणार आहे या शून्याच्या पुढेच लिहित आहे मी. तुम्ही सुद्धा पुढेच ठेवायची. ओके. 4ला पूर्ण भाग जात नाही, परंतु त्यापेक्षा लहान संख्येला भाग जातो. ते कोणते आहे? 3 1 3. पुन्हा 1चा भाग बसला. या ठिकाणी 4 मधून 3 गेले 1 राहतील. आता हे 5 खाली घ्यायचे आपण. ओके. 5 खाली घेतले तर किती झाले? आता 1वर 5 ठेवले तर 15 झाले. 3 5 15 म्हणजे पुन्हा 5चा पाडा 0 0. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा भागाकार एवढा पाहायला मिळेल. भाजक 3 आहेत. भाज्य संख्या 48,345 आहे आणि बाकी काय उरलेली आहे? 0. मग आपला भागाकार बरोबर आहे किंवा नाही हे व्हेरीफाय जर करायचं असेल तर व्हेरीफाय कशा पद्धतीने करू शकता? तुम्ही गुणाकार करूनही व्हेरीफाय करू शकता. गुणाकार करते वेळेस आलेला भागाकार गुणिले भाजक बरोबर भाज्य असतं, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करून तुमचा भागाकार व्हेरीफाय करू शकता बरोबर आहे किंवा नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल? भागाकार किती आलेला आहे तो पहा. 1 6 1 1 5 गुणिले किती रे बेटा? भाज्य किती आहे? 3. भाज्य संख्या एवढी आली पाहिजे. 3 5 15 हातचा आला 1. 3 1 3 आणि 1 4. 3 1 3 हातचा काही नाहीये. 3 सख 18 18 8 हातचा आला 1. 3 1 3 3 आणि 1 4. 48,345 म्हणजेच तुमचं उत्तर हे बरोबर आहे. अशा पद्धतीने व्हेरीफाय करून पाहू शकता. म्हणजेच गुणाकार आणि भागाकार ही क्रिया जवळपास एकमेकांशी निगडीत आहे हे तुम्हाला आता समजत असेल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही भागाकार ही त्याचा भागाकार पूर्ण झाल्याच्या नंतर आपला करेक्ट आहे किंवा नाही हे या सूत्रावरून कन्फर्म करू शकता. ओके. भागाकार करायचा या 2 संख्येचा आणि एवढा भागाकार आला पाहिजे. चला तर आता आपण 2 अंकी संख्यांचा भागाकार पहा. आता या ठिकाणी 2 अंकी संख्या म्हणजेच 300 भागिले 30 400 भागिले 10 5000 भागिले 100. एक काम करा या ठिकाणी 5 करा 50.
6000 भागिले 300. आता मी तुम्हाला या ठिकाणी शून्यचा भागाकार, ओके, एकक स्थानी व दशक स्थानी 0, 10, 100, 1000, 0 अशा ज्या संख्या तुम्हाला भागाकारामध्ये येतात त्यावेळेस किती सोप्या ट्रिक्सने किंवा सोप्या पद्धतीने भागाकार केला जातो ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा बोर्डवर त्यासाठी मी तुम्हाला काही काही एक्झाम्पल असे घेतलेले आहेत की त्या पटीत किंवा 10च्या पटीत येणाऱ्या संख्या किंवा 10, 20, 30 किंवा 0, 0 असणाऱ्या संख्या यांचा भागाकार आपण शॉर्टकट मेथडने कशा पद्धतीने करू शकतो ते पाहायचं आपल्याला या ठिकाणी. बघा या ठिकाणी पहिला भागाकार पहा 300 भागिले 30. मग या पद्धतीने आपण करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा अवलंबन करावा लागतो. ओके, अपूर्णांक संख्यामध्ये त्यांचा भागाकार करावा लागतो. आता 300 भागिले 30 अशाही पद्धतीने ज्यावेळेस 0, 0 असतात त्यावेळेस ते काय होतात रे बेटा, कट होतात. त्यावेळेस ते कट होतात, काटाकटी करायची त्यांची. आणि 3 ने डायरेक्ट 3ला जर 0ला भाग दिला तर उत्तर काय येणार आहे, 0च, कारण की 0ला कोणत्याही संख्येने भाग दिला 0 होतो. 3 1 3 म्हणजे आपलं फायनली उत्तर 300 भागिले 30 म्हणजेच 10 हे आपण फाईन करू शकतो. मग या ठिकाणी काय केलं आपण, फक्त काटाकाटी केली. काय केली, काटाकाटी केली. आणि काटाकाटी केल्याच्या नंतर 0 वरच्या लेवल, वरचे आणि छेदातील व अंशातील म्हणजे वरील आणि खालील 0 हे समान आपण काटाकाटी करू शकतो. परंतु हे जे 0 आहेत ते एकक, दशक, शतक अशा त्या संख्येच्या बरोबर त्याने झाले पाहिजे. जर की 1 मध्ये असेल आणि 0 जर त्याच्या बाजूला असेल तर तो 0 कट करता येत नाही, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा मी या ठिकाणी तुम्हाला 5000 दिलेले, किती, 5000 संख्या दिलेली भागिले 50. मग या ठिकाणी हे 0 आणि हे 1 0 म्हणजे वरचा 1 आणि खालचा 1 सोबतच कट करायचा. आता या ठिकाणी 0 दुसरा नाहीये. मग या ठिकाणी 5 0 0 5 0 पुन्हा 0 5 1 5 म्हणजे उत्तर तुमचं किती, 100. आता या ठिकाणी पहा 6000 दिलेले आहेत, किती आहेत, 6000 भागिले 300. आता या ठिकाणी 2 0 दिलेले 300 वर म्हणजे हा 1 आणि हा 1, हा 1 आणि हा 1 0 काय झाला, कट झाला. आता राहिलेली संख्या किती आहे, फक्त 60 आणि 3. मग या ठिकाणी तुम्ही उभी मांडणी करू शकता किंवा डायरेक्टली अशा पद्धतीने तिला भाग देऊ शकता. 3 1 3 3 2 6 0 0. ओके, म्हणजेच तुम्हाला या पद्धतीचा उपयोग संख्या लहान करून भाग द्यायलाही सोपी जाते. ओके, नाहीतर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 300 1 300 300 2 600 म्हणजे 2चा भाग आणि 0 ॲज त्या ठिकाणी ठेवू शकता. आता बघा या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला 10 ने 100 ने भाग द्यायचा असतो त्यावेळेस सरळ सरळ 1 0 10 ने भाग दिला तर 1 0 कट करायचा आणि तीच संख्या ठेवायची. 100 ने दिला तर 2 0 कट करायचे, तीच संख्या ठेवायची. 1000 ने दिला तर 3 0 द्यायचे आणि तीच संख्या ठेवायची. आता हे झाले 0 कट होतात त्यावेळेसचे. ओके, ज्या वेळेस वरी आणि खाली 0 नसतात त्यावेळेस काय करायचं तर ते बघा.